ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। कुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री गुरुदेव दत्त। ह भ प दिनकर तथा श्री दिनकर रंगराव महाडिक मुक्काम पोस्ट इटकरे तालुका वाळवा जिल्हा सांगली हे देत आहेत त्यांचे श्रीमद गीता ज्ञानेश्वरीवरील प्रवचन ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था। प्रवचन ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था। ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसा जघन्य गुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसा। सत्वगुणी उच्च स्थितीला जातात, रजोगुणी मध्य स्थितीत लोंबकळतात, तमोगुणी अधोगतीला जातात। तैसे सत्वाचे नटनाचे असणे जाणे जयांचे ते तनुत्यागी स्वर्गीचे राय होती। याची परी रजे जिही का जिजे मरिजे तिहे मनुष्य होईजे मृत्यू लोकी। तेथ सुख दुःखाचे खिचटे जेविजे एकेची ताटे जेथ ये मरण वाटे पडिले नुठी आणि तयाची स्थिती तमी जे वाढोनी निमती भोग क्षमी ते घेती नरक भूमी मूळ पत्र। एवं वस्तुची आसक्ता त्रिगुणांसी पंडुसुता दाविली सकारणता आघवीची। उपस्थित सर्व संत सज्जन भक्त श्रेष्ठांना ह भ प दिनकरचे सप्रेम नमस्कार।
या श्रीमद गीता ज्ञानेश्वरीतील 14व्या अध्यायातील 18वा श्लोक व त्या श्लोकावरील माऊली ज्ञानेश्वर महाराज यांच्या भाष्यामधील ओवी क्रमांक 271 ते 275 अशा 5 ओव्या मी आताच आपणासमोर सादर केल्या आणि हाच आपल्या आजच्या प्रवचन सेवेचा विषय आहे. वारणावतीच्या सामुदायिक पारायण सोहळ्याचे हे 25वे वर्ष म्हणजेच रौप्य महोत्सवी वर्ष आहे आणि आजचा दिवस गोकुळाष्टमीचा दिवस आहे. अशा या अत्यंत पवित्र दिवशी म्हणजेच परमेश्वर श्रीहरी रूपाने पृथ्वीवर अवतरल्याच्या दिवशी प्रवचन सेवेचे भाग्य मला लाभले आहे. परमेश्वराचे पूर्ण अवतार भगवान श्रीकृष्णांनी कुरुक्षेत्राच्या रणांगणावर अर्जुनाच्या निमित्ताने अखिल मानव जातीला ज्या दिव्य ज्ञानाचा उपदेश केला ते दिव्य ज्ञान म्हणजे जगद्गुरु व्यास महर्षींनी ग्रथित करून ठेवलेली श्रीमद भगवद्गीता होय. ते संस्कृत या देववाणीतील अतिगूढ दिव्य ज्ञान सर्व जीवांच्या उद्धारासाठी सुगम करून मराठीत सांगण्यासाठी पुन्हा ज्ञानेश्वर माऊलींच्या रूपाने भगवंत अवतरले. अजोड दिव्य ग्रंथ श्रीमद ज्ञानेश्वरी त्यांनी सोमुखाने प्रगट केला. सकळ जनास परमार्थ सोपा झाला. जीवांच्या उद्धारासाठी भगवंतांनी सांगितलेल्या दिव्य ज्ञानापैकी 14व्या अध्यायातील 18वा श्लोक आणि त्यावरील निवडलेल्या 5 ओव्यांमधून प्रगटलेल्या दिव्य भव्य ज्ञानाचे विवेचन आता आपण करूया. तर भक्तहो, 14व्या श्लोकात भगवंतांनी अगदी सरळ सांगितले आहे की सत्वगुणी वर जातात, रजोगुणी मध्येच लोंबकळतात, तमोगुणी अधोगतीला जातात. उच्च म्हणजे स्वर्गलोक, मध्यलोक म्हणजे मनुष्यलोक आणि अधोलोक म्हणजे पशु पक्षादी योनी. या श्लोकात जीवांच्या मृत्यू पश्चात गतीचा निर्देश करण्यात आला आहे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवंतानी जे पराकोटीचे दिव्य ज्ञान सांगितले आहे त्यापैकी 14व्या अध्यायात त्यांनी प्रकृतीच्या 3 गुणांचा उहापोह केला आहे. 5व्या श्लोकापासून ते 17व्या श्लोकांपर्यंत त्रिगुण कोणते, ते कसे कमी जास्त होतात, त्यांचे परिणाम काय होतात हे वेगवेगळे सांगून या 18व्या एकाच श्लोकात त्रिगुणांच्या परिणामांचा समारोप केला आहे. सत्व, रज आणि तम हे प्रकृतीचे 3 गुण आहेत.
दृश्यादृश्य जगत या तीन गुणांनी बद्ध असते. गुणातीत अवस्था ज्यावेळी प्राप्त होते तेव्हाच मूळ मायेपर्यंत पोहोचता येते आणि भगवंताच्या कृपेने त्यांच्यापर्यंत पोहोचता येते. यासाठी गुण म्हणजे काय, ते कसे निर्माण होतात, कसे वाढतात, कोणत्या गुणाची वृद्धी केली पाहिजे, ती कशी आणि का, आणि गुणातीत होऊन भगवंतामध्ये कसे विलीन होता येईल, यासाठी गुणांचा उहापोह असलेला हा 14वा अध्याय अतिशय महत्वपूर्ण आहे. सत्व, रज आणि तम या तीन गुणांच्या प्रभावामुळे जीव वेगवेगळ्या स्थितीत राहून अंती वेगवेगळ्या गतीस प्राप्त होतो. गुणातीत होणे हे सहज सोपे नसले तरी ते अशक्य मात्र नाही. स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ या तिन्ही लोकात या त्रिगुणांपासून कोणीही सुटलेले नाही. हे त्रिगुण निर्माण झालेच कसे, याचे उत्तर सोपे आहे. जेव्हा मूळ माया निर्माण झाली तेव्हाच त्रिगुणही निर्माण झाले, हे होय. मूळ परब्रह्म हे एकच एक, नित्य मुक्त, निर्विकार, अक्रिय, अखंड होते. त्यास असलेपणाची जाणीव झाली, हाच आदिसंकल्प होय. आदी अंतरहित सर्व शक्तिमान परब्रह्मास अहमचे स्फुरण होताच निर्माण होणाऱ्या मूळ मायेस दोन अभिन्न अंगे असतात. ती म्हणजे शुद्ध व संपूर्ण ज्ञानमयी जाणीव व दुसरे अंग म्हणजे संपूर्ण शक्ती गर्भ सामर्थ्य, हे होय. या मूळ मायेच्या शक्तिगर्भ अंगातच सत्व, रज व तम हे त्रिगुण व पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश ही पंचमहाभूते सूक्ष्म रूपाने अंतर्भूत असतात. यासच आपण महद्ब्रह्म म्हणतो. आत्मा आणि प्रकृती यांच्या संयोगाने प्रथम बुद्धी तत्व उत्पन्न होते व तीच बुद्धी बळावल्यावर मन उत्पन्न होते. मनाची स्त्री ममता हिच्यापासून अहंकार उत्पन्न होतो व त्यांच्या योगाने पंचमहाभूतांची निर्मिती होते. या पंचमहाभूतांशी विषय व इंद्रिये यांचा संबंध असल्यामुळे त्यांचीही निर्मिती होते. विषय व इंद्रिये यांचा क्षोभ होतात पाठी त्रिगुण उभे राहतात. तेच हे सत्व, रज व तम होय. आणि त्रिगुणांच्या योगाने ज्या त्या गुणाच्या प्रबळतेनुसार वासना होईल त्याप्रमाणे जीव जागोजागी जन्म घेतो. अंडज, स्वेदज, उद्भिज आणि जारज असे अंकुर मूळ प्रकृतीस फुटतात. 84 लक्ष योनी निर्माण होतात.
अशा प्रकारे मूळ आत्मस्वरूपावर निर्माण झालेल्या प्रकृतीच्या इतर तत्वांबरोबरच सत्व, रज व तम त्रिगुण निर्माण झाले. प्रत्येक जीव आत्मसत्तेवर आधारित असतो व प्रत्येक जीवात म्हणजेच प्रत्येक देहात त्रिगुण विद्यमान असतात. म्हणजेच कोणी हे सुटलेले नाही. तर महाराज सेवेसाठी घेतलेल्या पहिल्याच ओवीत माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तैसे सत्वाचे नि नटनाचे असणे जाणे जयाचे, ते तनुत्यागी स्वर्गीचे राय होती. अशा प्रकारे सात्विक वृत्तीचे आचरण करतात ते देह ठेवल्यानंतर स्वर्गात जातात. या मृत्यूलोकी त्रिगुणात्मक देह प्राप्त होतो. त्या सत्व, रज व तम या 3 गुणांपैकी सत्वगुण हा एकच गुण उच्च स्तर स्थिती प्राप्त करून देण्यास समर्थ आहे. एवढेच नव्हे तर प्रत्यक्ष परमेश्वर प्राप्त करून देण्याची क्षमता या गुणात आहे. फक्त त्या सत्वगुणाचेही शुद्ध सत्वगुणात रूपांतर होणे गरजेचे आहे. सर्वोत्कृष्ट असलेला हा सत्वगुण कसा असतो ते आता आपण पाहू. सत्वगुण हा निर्मल आणि प्रकाशक असतो. सत्वगुणाची वृद्धी देहात होताच ज्ञान हे अंतर्यामी ओत प्रोत भरून बाहेर निघते. इंद्रियांचा सत्कर्मे करण्याकडेच ओढा होतो. दुष्कर्म आपोआपच टाळले जाते. ऐकू नये ते कानच ऐकत नाहीत. बोलू नये ते जीभच बोलत नाही. पाहू नये ते डोळेच पाहत नाहीत. बुद्धीच्या ठिकाणी सर्व शास्त्रांचा पूर येतो. ज्ञानाचा प्रकाश पसरतो. वासना नाहीशा होतात. माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, वासना एकवटे प्रवृत्ती ओहटे, मानस विटे विषयांवरी. सत्वगुणांची वृद्धी झाली असता त्याला विषयांचा वीट येतो आणि बुद्धीची धाव केवळ ज्ञानाकडेच राहते. भागवतात एकनाथ महाराज म्हणतात, वाढलिया सत्वगुण स्त्रियादी भोगी उदासीन, सदा करी भगवत चिंतन, का करी कीर्तन हरी भक्ती. सत्वगुणाची वृद्धी होतात परमेश्वराबद्दल प्रगाढ प्रेम उत्पन्न होते. विचारशील वृत्ती कायम राहणे, परमार्थाची अतोनात आवड उत्पन्न होणे ही सत्वगुण वाढल्याची लक्षणे असतात. सत्वगुणी माणूस नाना प्रकारची दाने करतो, वेगवेगळ्या प्रकारची व्रते करतो, देवकार्यात मोठ्या उत्साहाने भाग घेतो, देवांचे निरनिराळे उत्सव साजरे करतो. या आपल्या ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहासारखे सप्ताह आयोजित करतो. श्रीकृष्ण जन्माष्टमी, श्री रामनवमी, श्री दत्त जयंती, श्री तुकाराम बीज इत्यादी प्रकारच्या सोहळ्यात सहभागी होतो, सहकार्य करतो. सत्वगुणी माणूस आस्थेने कीर्तने प्रवचने करतो किंवा ऐकतो. त्याला संतांबद्दल नितांत आदर व प्रेम असते. तो
सत्संगात रमतो तो शांती प्रिय असतो. भक्ती प्रेम हा तर त्याच्या जीवनाचा स्थायी भावच असतो. त्याचे अंतःकरण दयेने भरलेले असते. तो नेहमी क्षमाशील असतो. समर्थ रामदास स्वामी दासबोधात म्हणतात, शांती क्षमा आणि दया निश्चय उपजे जया. सत्वगुण जाणावा तया अंतरी आला. या बाबतीत पंजाबचे राजे रणजीत सिंह यांची एक कथा प्रसिद्ध आहे. एकदा महाराज रणजित सिंह आपल्या सैनिकांसह राजधानी बाहेरच्या रस्त्याने चालले होते. अचानक एक छोटासा दगड येऊन महाराजांना लागला. अर्थातच सैनिकांनी ज्याने दगड भिरकावला होता त्या व्यक्तीस तात्काळ शोधून काढले. ती एक वृद्ध स्त्री होती. महाराजांच्या पुढे आणताच ती खूपच भ्याली. महाराजांनी काही विचारायच्या आतच ती म्हणाली, महाराज, माझा नातू कालपासून उपवासी आहे. घरात त्याला द्यायला काहीच नाही, म्हणून मी बोरे पाडून त्याला द्यायला झाडावर दगड मारला होता, पण तो चुकून आपणास लागला. मोठी चूक झाली, माफी असावी. महाराज रणजित सिंहाने तात्काळ हुकूम दिला, या वृद्ध स्त्रीला 1000 रुपये देऊन सोडून द्या. हा हुकूम ऐकून सैनिकांना खूपच आश्चर्य वाटले. या बाईला शिक्षा देण्याऐवजी महाराज पैसे देण्याचा हुकूम देतात म्हणजे काय? त्यांच्या मनातला प्रश्न जाणून महाराज म्हणाले, जर एक वृक्ष दगड लागूनही तो मारणाऱ्याला एक फळ देतो, तर पंजाबच्या महाराजांनी काय द्यावयास हवे? दया, क्षमा आणि शांती या सत्वगुण लक्षणाच्या महाराज रणजित सिंहाबद्दलचा आदर आपल्या मनात द्विगुणित झाला नाही तरच नवल. सत्वगुणी माणसाला अखिल प्राणी मात्रांविषयी प्रेम असते. मुक्या प्राण्यांचे दुःख देखील सत्वगुणी माणसास पाहवत नाही. आपल्यावर अपकार करणाऱ्या माणसावर देखील तशी वेळ आल्यास सत्वगुणी माणूस उपकारच करतो. न्यायमूर्ती रामकेशव रानडे महाराज रत्नागिरीला सेशन जज असताना त्यांना एक सत्यकथा ऐकायला मिळाली. ती अशी: कोकणातील खेडेगावात एक गरीब माणूस राहत होता. त्याचा छोटा मुलगा आजारी पडला. आजार विकोपाला गेला. तो माणूस आपल्या मुलास घेऊन नजीकच्या शहरात बऱ्यापैकी प्रॅक्टिस चाललेल्या डॉक्टराकडे घेऊन आला. डॉक्टर बाहेर निघण्याच्या तयारीत होते. त्या माणसाने आपल्या मुलाच्या आजाराचे गाऱ्हाणे डॉक्टरांना सांगितले, पण डॉक्टरांनी आता मला वेळ नाही असे सांगून त्या छोट्यावर उपचार न करताच प्रयाण केले. त्या गरीबाच्या खूप विनवण्या देखील डॉक्टरांच्या अंतःकरणास पाझर फोडू शकल्या नाहीत. मागे काही वेळातच त्या गरीबाचा तो छोटा मुलगा मरण पावला. तो बिचारा गरीब आपल्या मुलग्याचे प्रेत घेऊन आपल्या घरी गेला. पुढे काही महिन्यांनी घटना अशी घडली की त्या डॉक्टराच्या
छोट्या मुलासच साप चावला. आताच्या सारखी त्या काळी स्थानिक पातळीवर सर्पविषाविरुद्धची लस उपलब्ध नव्हती. डॉक्टरांनी आपल्या मुलग्यावर प्रथमोपचार सुरू केले. एवढ्यात कोणीतरी डॉक्टरांना सुचविले की अमुक एक माणसाकडे सर्पविषावरील उतार्याची रामबाण औषधी आहे आणि तो माणूस दुसरा तिसरा कोणी नव्हता तर ज्याच्या छोट्या मुलग्यावर वेळेत उपचार करण्यास डॉक्टरांनी नकार दिला होता तोच तो गरीब माणूस होता. त्यास ताबडतोब निरोप पाठवण्यात आला. त्या गरीब गृहस्थाच्या बायकोसमोरच हा निरोप सांगितला गेला. बायकोने अर्थातच तिकडे जाण्यास विरोध केला. नवरा तिला हळूच म्हणाला, ही मुळी घेऊन जातो. दुसरेच काही उघडून ते औषध मी त्या मुलास पाजतो. माझ्या डोळ्यात देखत त्याचाही मुलगा तडफडून मेलेला पाहतो. प्रत्यक्ष तो छोटा मुलगा तडफडतेला पाहताच त्या सत्वगुणी माणसाच्या मनातले अल्पकाळ निर्माण झालेले सूड विचार तात्काळ नष्ट झाले. बाळाला वाचवणे हे आपले कर्तव्य आहे, मग ते शत्रूचे असो वा मित्राचे असो, असा सात्विक विचार प्रबळ झाला. ताबडतोब त्याने खऱ्या रामबाण औषधाची मुळी उगाळून त्या औषधाचा डोस त्या मुलग्यास पाजला. हळूहळू मुलग्यास उतार पडत गेला आणि डॉक्टरांचा तो मुलगा बरा झाला. डॉक्टरांनी त्या गृहस्थाची माफी मागितली, आभार मानले. बक्षीस म्हणून त्याच्या हातावर 500 रुपये ठेवले. पण त्या सत्वशील माणसाने तेच पैसे खाऊसाठी त्या मुलाच्या हातावर ठेवले. त्या मुलाच्या आईने आपले दागिने त्या गृहस्थाच्या हातावर ठेवले, परंतु त्याने तिला आपली बहीण मानून भाऊबीजेची ओवाळणी दाखल परत केली. तर अशा प्रकारे सत्वगुणी माणूस अपकार कर्त्यावर देखील उपकार करीत असतो. परमेश्वरासाठी सार सर्वस्वाचा त्याग करण्याची त्याची तयारी असते. याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे महान योगी संत तुकाराम महाराज हेच होत. कोणत्याही प्रापंचिक वस्तूची त्यांनी आसक्ती धरली नाही. सत्व गुणाहूनही पुढची पायरी म्हणजे शुद्ध सत्वगुण होय. यामध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराज स्थित होते. किंबहुना सर्व संत हे शुद्ध सत्वगुणात स्थित असतात. सत्वगुण वाढला असता तो पराकोटीच्या उच्चतम अवस्थेला पोहोचताच त्याचे शुद्ध सत्वगुणात रूपांतर होते. त्याच शुद्ध सत्वगुणात मुमुक्षूंचे विश्रांती स्थान असा जो पुरुषोत्तम तो प्रगट होतो. मुमुक्षूंच्या मानवी देहाचे सार्थक होते. त्यास सायुज्य मुक्ती लाभते. सर्वसाधारणपणे जीवात्म्यास उत्क्रांतीच्या टप्प्यावर पुढे नेण्याचे कार्य सत्वगुणामुळेच होते. असा हा निर्मल आणि प्रकाशक
उद्धारक सत्वगुण एखाद्या व्यक्तीच्या आत्मिक उन्नतीसाठी जसा उपयुक्त ठरतो तसाच तो त्याच्या ऐहिक सुख शांतीसाठीही उपयुक्त ठरतो. समाज हा व्यक्तींचा बनत असल्यामुळे सत्वगुणी लोकांची संख्या जर भरपूर वाढत राहिली तर समाजाचे स्वास्थ्यही वाढते राहते. किंबहुना महाराज, आजच्या काळात शुद्ध सत्वगुण वृद्धीचीच सर्वाधिक आवश्यकता आहे. चांगल्या आचार विचारांची प्रसृती होणे अत्यंत गरजेचे आहे. सांप्रत काळात जो अनाचार, स्वैराचार, हिंसाचार वाढला आहे त्यावर प्रभावी उपाय म्हणजे समाजात सत्वगुणाची वृद्धी होणे हा आहे. सत्य, अहिंसा, सद्धर्म, सदाचार यांचे आचरण होणे गरजेचे आहे. सर्वत्र बोकाळलेला गैराचार, स्वैराचार, भ्रष्टाचार यांचे कायद्याबरोबरच सत्वगुण वृद्धीने उच्चाटन करता येईल. बंधुता, समता, संवेदना, सहकार्य या बाबी केवळ सत्वगुण वृद्धीनेच वाढू शकतात. ऐहिक आणि पारलौकिक स्वास्थ्य प्राप्त करून देणाऱ्या सत्वगुणाची जाणीवपूर्वक वृद्धी अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी करणे अत्यंत जरुरीचे आहे. सत्वगुणी माणूस हा इतरास उपद्रव करणारा नसतो. सर्वांबद्दल प्रेम, आदर बाळगणारा असतो. इतरांना दुःख देणे त्याच्याकडून घडणे शक्य नसते. संपूर्ण समाजात सत्वगुण वृद्धी होत राहिली तर अनेक सामाजिक समस्या आपोआपच सुटतील. नवीन समस्या निर्माण होण्याचे प्रमाण नगण्य राहील. यास्तव संपूर्ण समाजातील, सर्व धर्मातील अनेक संत, महात्मे, नेते, विद्वान नेहमी सद्विचार, सदाचार यांचाच प्रसार पौराणिक, ऐतिहासिक काळापासून सांप्रत काळापर्यंत करत आलेले आहेत, करीत आहेत. अखिल मानवजात ही एकाच परमेश्वरापासून उत्पन्न झाली असल्यामुळे परमेश्वर हेच त्याचे मूळ स्वरूप आहे. त्या मूळ स्वरूपाची प्राप्ती हेच मानवी जीवनाचे मूळ उद्दिष्ट आहे. तेच त्याचे निरामय सच्चिदानंद घन निजधाम आहे. चिरंतन दुःखमुक्तीचा आणि तसाच आनंद प्राप्तीचा ठेवा आहे. त्याच्या प्राप्तीसाठी सत्वगुणाची वृद्धी प्रत्येक मानवात होणे आवश्यक आहे. सत्वगुण हा परमेश्वर भक्ती प्रवण असल्याने ईश्वर प्राप्तीचे ज्ञान त्याच्यातूनच होण्याची शक्यता असते.